नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहता एबीपी माझा. आजचा सगळा दिवस हा मराठी विजय मेळाव्याच्या अनुषंगाने जे भारावलेलं वातावरण, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसले त्यानंतर तयार झालेल्या आणि समोर आलेल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया यांनी भारावलेलं दिसलं. दरम्यान या कार्यक्रमात एकत्र आलो आहोत असं एकत्र राहण्यासाठी असा नारा देत मराठीच्या मुद्द्यावर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं मनोमिलन झालं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा विजय मेळावा आज अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरला. तब्बल 19 वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एक राजकीय भूमिका घेऊन राजकीय मंचावर आले. वरळी डोम इथं झालेल्या भव्य दिव्य मेळाव्यात ठाकरे बंधूंनी एकत्र येत गळाभेट घेतली. एल्गार मराठीचा होता, पण चर्चा होती ठाकरेंच्या मनोमिलनाची. राज उद्धव या ठाकरे बंधूंच्या पुढच्या पिढीनं म्हणजे अमित आणि आदित्य ठाकरे यांनीही एकमेकांशी हस्तांदोलन करत एकत्र दिलेली पोच लक्षवेधी ठरली. दोघांना एकत्र आणण्यासाठी जे स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांना जमलं नाही, अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांनी जमवलं असा टोला राज ठाकरेंनी भाषणातून मारला. तर आमच्यातला अंतरपाठ अनाजी पंतानं दूर केला असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. अभूतपूर्व गर्दी झालेला, राजकारणाची पुढची दिशा बदलण्याची ताकद असलेला हा मेळावा ठाकरे ब्रँडची ताकद राजकारणाला दाखवून गेला. राज आणि उद्धव ठाकरेंनी या कार्यक्रमात, या सभेमध्ये दिलेल्या प्रतिक्रिया आपण पाहूयात. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील. महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी सावध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क असणं पण तेवढंच गरजेचं आहे. पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील, काय काय गोष्टी होतील कल्पना नाही, परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो. आणि मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं. पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये. म्हणजे आम्ही एकत्र येणार, आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? सत्ता प्राप्ती, काही जण म्हणतात की यांचा मराठीचा नाही, महापालिकेचा आहे. अरे नुसता महापालिकेचा नाही, तर आमच्या महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू. हजारो लोक जमले होते, अर्थात हजारो लोक एवढ्यासाठीच कारण त्या डोमची क्षमताच तितकी होती. मात्र मोठ्या प्रमाणात लोक डोमच्या बाहेरही होते आणि ही दृश्य जी आपण आता स्क्रीनवर पाहताय एबीपी माझाच्या, ही दृश्य जेव्हा साकारली तेव्हा अनेकांच्या डोळ्यात भावोत्कट अशा प्रकारे अश्रू आले होते, तरळले होते. अनेकांसाठी ते स्वप्नवत होतं. त्या भावना सुद्धा लोकांनी तेव्हा बोलून दाखवल्या. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे कधी एखादी राजकीय भूमिका घेऊन एका मंचावर येतील हे जवळपास दुरापास्त झालं होतं.
दरवेळी काहीतरी घडायचं, मग ते कधी उद्धव ठाकरेंचा आजारपण असेल, कधी कोणाचं लग्न असेल, तात्पुरता दोन भाऊ एकत्र दिसायचे आणि पुढे काहीच व्हायचं नाही. पण यावेळी पहिल्यांदा हे प्रत्यक्षात शक्य झालं. आणि आज आजच्या या मेळाव्याच्या अनुषंगाने या मेळाव्यानं पुढे काय होईल आणि आता महाराष्ट्रातली मुंबईतली राजकारणाची दिशा कशी असेल याबद्दल बोलण्यासाठी आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत केशव उपाध्ये, भाजपचे मुख्य माध्यम संयोजक, प्रमुख प्रवक्ते आणि नेते, आणि माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत शैलेंद्र परांजपे, राजकीय विश्लेषक. दोघांचंही स्वागत. मी पहिल्यांदा केशव उपाध्यांकडे जातो. वस्तुतः दोघांना एक सामायिक प्रश्न विचारेन मी, जो अगदीच बेसिक असेल की या मेळाव्याला आता पाहिल्यानंतर, आता मेळावा संपलेला आहे, जे ऐकलं पाहिलं ते आता रिचलेलं आतमध्ये, आता जरा त्याच्यावर प्रोसेस होऊ शकते, तर केशवपदे तुमच्या काय भावना आहेत, काय वाटतंय तुम्हाला? तसं ना, खरं तर सांगायचं तर गेले काही दिवस एक घडणार असा एक अंक घडणार अशा प्रकारे चर्चा जोरजोरात सुरू होती, माध्यमांची लगीनघाई सुरू होती आणि त्यामुळे एक जणू काही काहीतरी महाराष्ट्रात चमत्कार घडणार आहे असं काही जणांना आशा वाटत होती. आणि त्यामुळे जो घडणार असं जे सगळं सुरू होतं तो अंक आज अखेरीस उघडला. आणि एक त्यातलं प्रामाणिकपणे सांगावं लागेल की ज्या लोकांनी अत्यंत अपेक्षेने किंवा आशा या जोडगोळीवर ठेवली होती त्याच्या, आणि मी माझं पूर्ण करू द्या कारण मी पूर्ण लॉजिकली विषय बोला की या सगळ्या विषयामध्ये आशा ठेवली होती त्यांचं आज ही भाषण ऐकून पूर्णतः अपेक्षाभंग झाला. मुद्दा क्रमांक 1 असा आहे की काय तर मराठीसाठी आम्ही एकत्र आलोय, मराठी भाषेसाठी आम्ही एकत्र आलोय, मराठीवरती अन्याय होऊ देणार नाही यासाठी आम्ही एकत्र आलोय, अशा प्रकारच्या वल्गना सकाळीपर्यंत केल्या जात होत्या. पण सख्खं भाषण मी दोन्ही भाषणं ऐकली कारण मी राजकीय कार्यकर्ता आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी ऐकावंच वाटतं. दोन्ही भाषणं ऐकली आणि दोन्ही भाषणं ऐकल्यानंतर मला तुम्ही सांगा, प्रसन्न माझ्यापेक्षा तुम्ही ज्येष्ठ विचारवंत पत्रकार सगळे आहात, या अख्ख्या दोन्ही भाषणामध्ये मराठी भाषेसाठी काही कार्यक्रम होता का? उत्तर नाही. या भाषणांमध्ये मराठी भाषेच्या विकासासाठी किंवा मराठी तरुणांच्या रोजगारासाठी किंवा एकूण मराठीच्या प्रगतीसाठी काही होतं का दोन्हीच्या भाषणामध्ये? उत्तर नाही. त्यामुळे मराठी ऐवजी केवळ पुढच्या काळात जे उद्धव ठाकरेंचं भाषण तर काय नेहमीप्रमाणे टोमणेबाजी, म्हणजे आपण टोमणे काय मारतो हे पण नाही, दगड असू आम्ही पण खडक नाही आहोत. याच्यामध्ये काय तुम्ही साध्य करता, म्हणजे तुम्ही टोमणे कशा पद्धतीने मारताय? बरं, पण नेहमीप्रमाणे म्हणजे एका अर्थाने दोन्ही भावाला सत्तेसाठी हा मराठीचा मन नव्हता, हा महापालिकेचा मन होता. आणि शेवटी उद्धव ठाकरे म्हणाले महाराष्ट्र आम्ही जिंकू दोघे एकत्र होतं. म्हणजे इथे मराठी भाषेबद्दलचं प्रेम नव्हतं, इथे केवळ पुढच्या काही महिन्यांमध्ये येणाऱ्या महापालिका डोळ्यासमोर ठेवून केलेली एक प्रकारे ह्या आजचा अंक उघडण्यामागचं सगळं धोरण होतं. आणि शेवटी त्यासाठी तुम्हाला एकत्र यावं लागलं. दोन भावांनी एकमेकांवर काय काय विधानं केली असते रिपीट मी करत नाही याच्या पूर्वीच्या इतिहासामध्ये, पण तरी सुद्धा तुम्हाला एकत्र यावं लागलं. ते सत्तेसाठी सत्ता मिळवण्याच्या लालसे पोटी यावं लागलं, हे आजच्या दोन भाषणातनं स्पष्ट झालं. ठीक आहे, मी जसं म्हणालो तसं चर्चेचा एक टोन सेट करण्यासाठी, एक फ्रेम, एक चौकट तयार करण्यासाठी मी पहिल्यांदा फक्त साधा प्रश्न विचारणार आहे की तुम्हाला काय वाटलं, कसं वाटलं? आता हे सगळं भाषण पचवल्यानंतर त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया द्यायची? मी अगदी बेसिक प्रश्न विचारणार आहे. मी जातोय उदय तानपाटकांकडे. उदय तानपाटक हे दैनिक पुण्यनगरी नगरीचे राजकीय संपादक आहेत, स्वतः ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुद्धा राहिलेले आहेत. उदय तानपाटकजी, आपण सुद्धा हा मेळावा सगळा पाहिला असेल, तुमची पहिली प्रतिक्रिया? एक तर मुळामध्ये सुरुवातीला जे जाहीर केलं होतं राज ठाकरेंनी आणि कुठलाही झेंडा आणू नका, पक्ष आणू नका, तर ते त्यांनी केलं खरं, पण त्याच्यामध्ये पूर्णपणे मराठी हा विषय घेऊन त्यांनी आपला अजेंडा मात्र त्यांनी दाखवून दिला याच्या पुढचा. म्हणजे आता हिंदुत्वाचा अजेंडा सोडून परत मराठी याच्याकडे वळतात का दोघे जण, तर ते आता पाहावं लागेल. दुसरी गोष्ट, राज ठाकरेंनी ज्यांचं जे भाषण केलं त्या भाषणामध्ये अधिक अभ्यासपूर्ण मुद्दे होते असं मला वाटतं. त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंपेक्षा राज ठाकरेंचं भाषण जे आहे ते अधिक अभ्यासपूर्ण होतं आणि अधिक पुराव्यासकट त्यांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या. राजकीय भाषण उद्धव ठाकरेंचं झालं जास्त करून, तर त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपण. दुसरी गोष्ट, संपूर्ण मेळाव्याच्या शेवटी ठाकरे कुटुंब एकत्र आलं, म्हणजे याच्या पुढची ही वाटचाल जी यांची आहे ती पुन्हा कौटुंबिक पक्ष अशीच राहणार आहे का दोन्ही पक्षांची? आणि दोन्ही पक्ष एकत्र येणार म्हणजे काय होणार आहे? युती होणार आहे की पुन्हा दोघांचं मिलन होणार आहे की विलीन होणार आहे? काय होणार, काय हे बघायला लागणार आहे. मला असं वाटतं अजूनही की महापालिका निवडणुकांमध्ये अनेक गोष्टी असतात, प्रत्येक वॉर्डामध्ये एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतात. आता किती जरी झालं की आम्ही पेटून उठतो आणि आम्ही सगळं करतो, पण महापालिका निवडणुकांमध्ये ते एकत्र येणं हे मला थोडं अवघड वाटतं. मी अशक्य म्हणत नाही, पण अवघड वाटतंय मला. बरं,
त्यामुळे त्या लढती ज्या होतील त्या प्रत्यक्ष त्यावेळी काय होईल तेव्हाच अवलंबून आहे. हा उदय तनपटकांचा मुद्दा महत्वाचा होता आणि तो अगदी भाषण सुरू होईपर्यंत महत्वाचा होता. पण उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे खात्रीने असं म्हटलेलं आहे की एकत्र आलेलो आहोत एकत्र राहण्यासाठी, ते पाहता आता परत मागे फिरणं हे दोन्ही पक्षांना शक्य असेल, विशेषतः महापालिका निवडणुकांच्या तोंडावर असं शक्य दिसत नाहीये. मी स्टुडिओमध्ये येण्यापूर्वी आपल्यासोबत मला आत्ताच कळलं नरेश म्हस्के सुद्धा आहेत. शिवसेना जी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे त्याच्या पक्षाचे नेते आणि खासदार. म्हस्केजी, आपणही मेळावा पाहिला असेल. जरी तुम्ही आता एका अर्थानं वेगळ्या शिवसेनेत आहात किंवा मूळ शिवसेनेत तुम्ही आहात, पण या निमित्तानं ठाकरे एकत्र येत आहेत. कधी कधी आपण या सगळ्यांचे सहकारीच होता. राज ठाकरेंपासूनचा काळ आपण पाहिलेला आहे. तुमच्या काय भावना आहेत? हे वन वे ट्रॅफिक होतं. एकतर्फी जे म्हणतात ना एकत्र येणं आणि मराठी भाषेकरता, मराठी माणसांकरता, मराठी विचाराकरता मेळावा आहे बरं अशा पद्धतीने जी जाहिरातबाजी झाली होती त्यामध्ये मला फक्त राजसाहेबांच्या भाषणामध्ये मराठी विचार, मराठी भाषा, राजकारण विरहित, पक्ष बाजूला ठेवून हे फक्त राजसाहेबांच्या भाषणामध्ये हा मुद्दा दिसून आला. परंतु उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये एक हरलेला माणूस, आता संपूर्णपणे त्यांचा पक्ष संपलेला आहे आणि पुन्हा त्यांना सर्वाइव्ह करण्याकरता आता राजसाहेबांची गरज आहे, त्या पक्षाची गरज आहे. मुंबईपासून महाराष्ट्राच्या निवडणुका लढायच्या, आता राजसाहेबांनी एकत्र यावं हा केवळ एकच विचार, नतद्रष्टपणाचा, टोमणे आणि हे सगळ्या शिव्याशाप हा एकमेव उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये होता. मराठीचा मुद्दा अजिबात काही नव्हता. जो विचार मेळाव्यासाठी जी काही जाहिरातबाजी केली होती त्यातला एकही विचार उद्धव ठाकरे यांच्या भाषणात दिसून आला नाही. ठीक आहे, अविनाश अभ्यंकर सुद्धा आहेत, पण ते फार कमी वेळासाठी आहेत कारण ते थेट राज ठाकरेंच्या निवासस्थानीच आहेत. आपल्याला अगदी थोड्या वेळासाठी मिळालेले आहेत. अविनाश अभ्यंकरजी, कसं होतं वातावरण? दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत, मनसैनिक म्हणून, मराठी म्हणून कसं वाटतंय तुम्हाला? काय भावना आहेत? प्रसन्न बोलताय ना आपण? हो, मी प्रसन्न बोलतोय. बोला. प्रसन्न बोलताय ना? हो बोलतोय, बोला. हॅलो. हो प्रसन्न, नमस्कार. काही नाही, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आजच्या या अराजकीय मेळावा जो झाला, जो संपूर्ण महाराष्ट्राने नाही तर संपूर्ण देशाने पाहिला असेल, आणि यांनी एक गोष्ट मात्र नक्की कळली की महाराष्ट्राची संस्कृती काय आहे, महाराष्ट्राचे संस्कार काय आहेत, की राजकारण बाजूला ठेवून जेव्हा मराठी भाषेच्या विषयाकरता, महाराष्ट्राकरता आणि मराठीवर जो हिंदीचा घाला होत होता, जे काही त्यांनी त्रिभाषा सूत्र आणून जे कंपल्सरी केलं होतं, ज्याला राजसाहेबांनी विरोध केला होता, सर्व पक्षांनी त्याला, तुमच्यासारख्या चॅनल्सनी, इतर सर्व लोकांनी, साहित्यिकांनी, काही मोजक्या कलाकारांनी आणि महाराष्ट्रातील जनतेने जो काही विरोध केला होता, त्यात जो आपल्याला विजय मिळाला, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी तो GR मागे घेतला आणि त्याचा आजचा हा विजय मिळावा होता. एक नक्कीच एक महाराष्ट्र सैनिक म्हणून खूप आनंद झाला आणि एक माणूस म्हणून आज एका गोष्टीचं मात्र अतिशय बरं वाटलं की आपल्यावर जे मराठी महाराष्ट्रीयन संस्कार असतात त्याच्यामध्ये एवढं नक्की बघितलं. बाकी राजकारण आत्ता काय होणार आहे, भविष्यात काय होणार आहे मला माहिती नाही, परंतु नक्कीच जेव्हा दोन भाऊ, मग ते तुमचे दोन भाऊ असतील, माझा भाऊ असेल, कोणाचाही भाऊ असेल, पण जेव्हा दोघे एकत्र येतात तेव्हा खरंच तो क्षण अविस्मरणीय असतो आणि मनाला अत्यंत उल्हासित करणारा असतो. अर्थात. अभ्यंकरजी, फक्त मला माहित नाही तुम्ही किती वेळ उपलब्ध असाल म्हणून मी आताच प्रश्न विचारून घेतो की सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे. मगाशी केशव उपाध्याय आणि म्हस्के यांनी पण विचारला, उदय तनपटकांनी पण विचारला, पुढे काय एकत्र आले, पुढे एकत्र राहणार म्हणजे आता पुढे काय? एवढी घाई करू नका आणि काळजी करू नका. पुढे जर काही करायचं असेल, व्हायचं असेल, आत्ता काय याचा विचार करा, काय झालं याचा. बरं, पुढे काय होणार आहे, काय झालं आहे, काय घडणार आहे का, याचा आम्ही महाराष्ट्र सैनिक विचार करत नाही. आमच्याकरता राजा आदेश हा शेवटचा असतो आणि त्याचं आम्ही पालन करत असतो. आत्ता हे जे काही घडलं होतं हे हिंदी भाषेची सक्ती लादण्याचा जो GR काढला होता आणि तो आपल्या सगळ्यांच्या ताकदीने मागे केला, त्याच्याकरता आनंद उत्सव होता आणि म्हणून आपण सगळा तो अतिशय जोरात आणि जोशात साजरा केला. बाकी भविष्यात काय होईल, वर्तमानात काय होईल, थोडे दिवस थांबा, बघू काही होणार असेल तर. अभ्यंकरजी, शक्य असेल तर तुम्ही चर्चेत असेच राहावा अशाच प्रकारे अपेक्षा आहे जेणेकरून तुम्हाला यामध्ये बोलता येईल. मी आता स्टुडिओमध्ये येतो, माझ्यासोबत शैलेंद्र परांजपे आहे. शैलेंद्रजी, मगाशा ज्या सगळ्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या त्यातल्या अभ्यंकरांची प्रतिक्रिया सोडता सगळ्यांच्या बोलण्याचा अर्थ असा होता, राज ठाकरेंचं भाषण बरं, उद्धव ठाकरेंचं पटलं नाही, कोणताही अजेंडा दिलेला नाही आहे. आता यामध्ये सुद्धा पाहायला गेलं तर भाजपचे प्रवक्ते आणि नरेश म्हस्के हे राज ठाकरेंना सांभाळून घेत आहेत.
राज ठाकरेंच्या बाबतीत बरं बोलतायत पण उद्धव ठाकरेंच्या बाबतीत मात्र टीका करतायत. हा पुन्हा बॅलन्स जर का महायुती सांभाळत असेल, राज आणि उद्धवमध्ये तरतम भाव करत असेल, तर त्याचा राजकीय अर्थ काय काढायचा? दोन गोष्टी अशा आहेत प्रसन्न, की आपण हे अगदी मुळातनं समजून घेतलं पाहिजे की केशव उपाध्ये काय, मस्के काय, हे आज त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते या नात्याने या चर्चेत सहभागी होत आहेत. अविनाश अभ्यंकर देखील मनसेचे प्रवक्ते, आणि त्यांनी तर हेही सांगितलं की आम्ही काही विचार करत नाही, म्हणजे जसं लष्कर काम करतं तसं आमचा नेता सांगेल ते आम्ही ऐकतो, आणि तशीच रचना बहुतांश पक्षांची झालेली आहे महाराष्ट्रातल्या. त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे मला नेहमी हा प्रश्न पडतो की तुम्ही राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार वगैरे म्हणता, मी पत्रकारितेत खूप वर्ष काम करतोय आणि माहिती आहे तुम्हाला आणि अनेकांना माहिती असेल. आणि अभ्यंकरांना मी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे 2-3 दिवसापूर्वीच्या चर्चेत मी जे म्हणालो होतो की एक राजकीय शक्यता दुर्लक्षून चालत नाही की फडणवीस आणि राज ठाकरे हे मिळूनच हे काही सगळं करताय का, तर आता माझ्या मनात ती शंका राहिली नाही की हे दोघं करत असतील असं. हे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे अभ्यंकरांना सांगू इच्छितो की आता राज ठाकरे आणि फडणवीस एकत्र आहेत का असं मला वाटत नाही. आता ही गोष्ट आलाहीदा की राज ठाकरेंनी ते आणि त्यांचे बंधू एकत्र येण्याचं श्रेयही फडणवीसांनाच देऊन टाकलं. म्हणजे ते सर्कॅस्टिकली बोललेत पण आहे, म्हणजे फडणवीसांमुळे एकत्र आले हे त्यांनी जाहीरच सांगितलं, आणि तो टोमणाच होता अर्थात. म्हणजे आणि टोमणे काय उद्धव ठाकरे मारतात असं नाही, राज ठाकरे थोडे क्लासिक पद्धतीने मारतात, असा फरक आहे त्यांच्यात, आणि हे ठीक आहे. तर मला पत्रकार आणि माणूस याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, जसं कुणीही म्हणेल की आपला एखादा भाऊ, जसं अभ्यंकर म्हणाले, माझा भाऊ माझ्यापासून दुरावला असेल काहीही कारणाने, बरं मला नेहमी भांडणात वाटतं माझंच बरोबर आहे, त्याला वाटतं त्याचं बरोबर आहे, पण तो जर भेटला परत आणि काही कारणाने सगळे मतभेद विसरून एकत्र आलो तर बरं वाटतं ना. तसं मी तुमच्या स्टुडिओमध्ये आता टीव्हीवर ही दृश्य बघताना मला डोळ्यात पाणी आलं. हे मी अगदी ऑनेस्टली माणूस म्हणून सांगतोय, मी काही 24 तास पत्रकार नसतो. मलाही चांगलं वाटलं की एखाद्या कुटुंबातले 2 भाऊ एकत्र येतात, त्यांचा फॅमिली फोटो जो आहे, आणि मला ही खात्री आहे की महाराष्ट्रातले हजारो लाखो लोक टीव्हीवर तो बघून त्यांनाही कुठेतरी असं वाटलं असणार, कारण आपल्या सगळ्यांची पाळंमुळं येत या भारतीय कुटुंब व्यवस्थेतली आहेत. खरं, त्यामुळे कुटुंबातले दुरावलेले लोक काही कारणाने दुरावले आणि काही कारणाने एकत्र आले, तर त्या कारणांचं विश्लेषण एक राजकीय विश्लेषक पत्रकार म्हणून पुढे करता येईल. बरोबर, पण प्राथमिक प्रतिक्रिया तुम्ही जी म्हणला तर मला 2 भाऊ एकत्र आले याचा आनंद झाला. चांगली एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर मी जाणार आहे. आता जरा अधिक पुढचे प्रश्न विचारावे लागतील, राजकीय प्रश्न सुद्धा विचारावे लागतील. मी आता अधिक जरा स्पष्ट प्रश्न विचारणार आहेत. पुन्हा एकदा पहिला पाहुण्यांची ओळख करून देतो, कारण काही पाहुणे जॉईन झालेले आहेत आपल्याला चर्चेमध्ये. आपल्यासोबत आहेत भाजपचे मुख्य प्रवक्ते आणि माध्यम संयोजक केशव उपाध्ये, आपल्यासोबत आहेत अविनाश अभ्यंकर, त्याचप्रमाणे उदय तानपाटक दैनिक पुण्यनगरीचे राजकीय संपादक, नरेश म्हस्के शिवसेनेचे खासदार आणि नेते, आपल्यासोबत वसंत मोरे सुद्धा आहेत जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आहेत, आणि माझ्यासोबत इकडे शैलेंद्र परांजपे आहेत एबीपी माझाच्या स्टुडिओमध्ये. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मी मोरेंकडे जातोय. मोरेजी, सगळा भाषणं बघितल्यानंतर तुम्ही तर दोन्ही ठाकरेंकडे तशा अर्थानं पक्षात राहिलेला आहात, आज हे दोघे एकत्र येताना काय भावना आहेत मनात? प्रचंड आनंद झालाय, आणि मला वाटतं की मी बाहेर इतकी गर्दी होती की त्या गर्दीपर्यंत मी आतमध्ये पोहोचू सुद्धा शकलो नाही, पण बाहेर तो क्षण जो पाहिला तो आयुष्याचं डोळ्याचं पारणे फेडणारा होता. आयुष्यामध्ये 20 वर्ष सक्रिय राजकारणामध्ये आहे, बरोबर, आणि सक्रिय राजकारणामध्ये माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच माननीय उद्धव साहेब आणि मान राजसाहेब यांना एकत्र स्टेजवरती पाहिले. इथून मागे मी कधी त्यांना एकत्र पाहिलं नव्हतं, परंतु ही अशीच जोडी कायम निरंतर एकत्र राहावी एवढीच मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेन. मोरेजी, भावना तर तीच आहे आणि उद्धव ठाकरेंनी ते बोलूनही दाखवलेलं आहे, एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी. पण आता शेवटी असं आहे की हे एकत्र येणं अगदीच चांगलं आहे. आता राज ठाकरे मातोश्रीवर चहा घ्यायला जातील, उद्धव ठाकरे सपत्नीक कुटुंबियांसह शिवतीर्थावर पाहुणचार घ्यायला येतील. प्रश्न असा आहे, प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळामध्ये काही स्पष्ट व्यवहार करावा लागतो निवडणुकीचा, त्या बाबतीतलं चित्र तुम्ही कसं बघताय? काय मार्ग असू शकतो? कार्यकर्ता म्हणून तुमचं काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं त्या बाबतीत? मोरे यांची फ्रेम फ्रीज. मोरेजी बोला, वसंत मोरे बोला. ते प्रवास करत असल्यामुळे त्यांचं नेटवर्क सारखं येतंय आणि जातंय. हरकत नाही, मी केशव उपाध्यांकडे जातो. केशव उपाध्येजी, आता आपण थोडं याच्या स्पष्ट राजकारणाकडे बोलूया. भावनेचे सगळे कड आता आलेले आहेत, त्याचं जे काही एक भावनेचं महत्त्व आहे ते नक्की आहे सगळ्यांना. शैलेंद्र परांजपे मगाशी म्हणाले तसं. पण आता आपण काही प्रत्यक्ष राजकारणाचे परिणाम कसे होतील ते बघूयात. उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय की नुसता महापालिकेचा नाही, महाराष्ट्राचा आहे आणि आम्ही तीही सत्ता मिळवू. त्यामुळे त्यांनी आपले पॉलिटिकल अँबिशन्स आडपडदा न ठेवता जाहीर केलेले आहेत. आता प्रश्न असा आहे, तुम्ही 2 ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या संयुक्त राजकीय प्रभावाला
कशा प्रकारे जज करता, ॲसेस करता, मूल्यमापन कसं करता? केशवजी, मी तुम्हाला प्रश्न विचारला. केशव बदेंपर्यंत बहुधा माझा आवाज जात नाहीये, हरकत नाही. मी नरेश म्हस्केंकडे जातो, त्यांना सुद्धा प्रश्न लागू होतो, उलट त्यांना सर्वाधिक लागू होतो, कारण हे दोन ठाकरे एकत्र येण्याचा सर्वाधिक प्रभाव जर का कुणावर जाणवू शकतो तर तो आहे शिंदेची शिवसेना. त्यांच्यावरती सर्वात जाणवू शकतो. सगळ्यात मोठी लिटमस टेस्ट ही ठाणे मुंबई महापालिकेच्या दरम्यान होणार आहे. म्हस्केजी, तोच प्रश्न मी तुम्हाला थेट कॉपी पेस्ट विचारतोय. दोन ठाकरे एकत्र येण्याचा परिणाम तुमच्या पक्षावर कसा होईल? मी या दोन्ही ठाकरेंना एकत्र पण पाहिलेलं आहे, त्यानंतर विभक्त होताना पण पाहिलेलं आहे. मी लहानपणापासून कॉलेज लाईफपासून शिवसेनेचं काम करतोय. राजसाहेबांबरोबर भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करत होतो आणि राजसाहेबांबरोबर काम करत होतो म्हणून बळीचा बकरासुद्धा मी झालेलो आहे. त्याचं उदाहरणसुद्धा मी स्वतः आहे. मी शिवसेनाचा शहर प्रमुख होतो धर्मवीर आनंद दिघे साहेब गेल्यानंतर. महानगरपालिकेमध्ये सत्ता आणली त्यावेळी मी शहर प्रमुख होतो, पण तू राजसाहेबांची साथ सोडली नाही म्हणून विजय मिळून सुद्धा मला तडकाफडकी मला काढून टाकला होता. त्याच्यामुळे हे सगळं आम्ही अनुभवलेलं आहे. हे किती टिकणार, किती चालेल. आणि शेवटी बघा, आम्ही ज्यावेळी आम्ही ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी मूग केली की असलेली मंत्रिपद सोडून किती 10 आमदार होते, 15 आमदार होते, 16 आमदार होते, माझ्याबरोबर किती येतील, किती राहतील याचा विचार न करता एकनाथ शिंदे साहेब बाहेर पडले आणि त्यावेळी आम्ही हा विचार नाही केला, तर आता आम्ही हा कशाला विचार करू? म्हस्केजी, तुम्ही आता जे म्हणाला, तुम्ही ती जी आठवण करून दिली तुमची की शहर प्रमुख असताना सुद्धा तुम्हाला विजय मेळाव्यात सहभागी करून घेतलं नाही कारण तुम्ही राज ठाकरेंसोबत होता. जुनी गोष्ट आहे, 10-20 वर्षापूर्वीची. तुम्ही हा एक प्रकारे संकेत देताय, तुम्ही एक प्रकारे सांगू पाहताय राज ठाकरेंना, किंवा तुम्हाला असं वाटतं की असंच परत सुद्धा होऊ शकतं? उद्धव ठाकरेंच्या बाबतीत राज ठाकरेंनी सावध राहावं असं तुम्हाला वाटतंय, असं सुचवताय तुम्ही? नाही, हे बघा, राजसाहेब फार मोठे आहेत. मी कसं त्यांना सांगू शकतो? किंवा मी माझं उदाहरण तुम्हाला सांगितलं. की उद्धव साहेबांचा जो काही स्वभाव आहे, यूज अँड थ्रो, की प्रत्येकाला वापरायचं. तुम्हाला सांगतो, मला आजही राजसाहेबांचं ज्यावेळी शिवसेना सोडली, शिवसेनेतनं बाहेर पडले, त्यावेळी कार्यकर्त्यांना संबोधन केलेलं भाषण आजही मला आठवत आहे. त्यावेळी राजसाहेब काय म्हणाले होते की वापरून की मी मेहनत करतो आणि शेवटी मला त्याचं फळ काय, की मला फक्त वापरलं जाते. त्यावेळीचे राजसाहेबांचे शब्द आहेत. त्यावेळी राजसाहेबांचे शब्द आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांचा आजचाही तुम्हाला मेळाव्याचा मी सांगतो, राजसाहेबांनी जो शब्द दिला की यामध्ये कुठेही राजकारण नसणार, मराठीचा मुद्दा, राजसाहेब त्या मराठीचा मुद्दा सोडून अजिबात कुठल्याही पद्धतीने राजकारण हा विषय त्यांनी काढला नाही. परंतु उद्धव ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा बाजूला ठेवला, मुंबई, आणि त्यांनी मुंबई नाही, मला महाराष्ट्र लढायचं आहे, याच्यावर टीका, त्याच्यावर टीका, त्याच्यावर. म्हस्केजी, हाच तर धोरणीपणा असेल. उलट मी तर असं तुम्हाला विचारेन, किंवा मी सगळ्यांनाच विचारेन, की राज ठाकरे फक्त मराठीबद्दल बोलत होते, उद्धव ठाकरे मात्र राजकारणाबद्दल बोलत होते. उलट पक्षी राज ठाकरे धोरणीपणाने पत्ते राखून होते का, आणि उद्धव ठाकरेंनी सगळाच शो केला होता का त्यावेळी, असाही प्रश्न विचारावा लागेल. त्या बाबतीत मूल्यमापन करावं लागेल. मी येतो म्हस्केजी आपल्याकडे. आपलं वसंत मोरेंना मगाशी मला थांबावं लागलं कारण त्यांची फ्रेमच कट झाली होती. वसंत मोरेजी, माझा आपल्याला प्रश्न होता की एकत्र आले, चांगली गोष्ट आहे, पण याच्या पुढे आता सगळ्यात मोठी लिटमस टेस्ट, सगळ्यात मोठी चाचणी आहे या दोन्ही पक्षांना सामोरं जायचे महापालिका निवडणुकांना, आणि ज्यातल्या 3 प्रमुख महापालिका असतील, ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे, 4 महापालिका. मी MMRDच धरतोय खरं तर ठाणे मुंबईला. तुम्ही याकडे कसं बघता, पुढचा सगळ्यात कस जागांचा? येणाऱ्या महानगरपालिका याच्या आता लगेच घाई करा, यांनी आता निवडणुका तर घेतल्या पाहिजेत ना. बरं, आता पहिल्यांदा सरकारच्या पायाखालची वाळू आज पहिल्याच दिवशी सरकलेली आहे. त्यामुळे मला वाटतं कदाचित आता अजूनही वेगवेगळी विधानं यायला सुरुवात होईल, परंतु लगेच आजच्या पहिल्या एका मेळाव्यामध्येच एवढं घाबरून जाण्याचं कारण नाहीये त्यांनी. तुम्हाला असं वाटतं निवडणुका पुढे ढकलल्या जाईल, तुम्ही आता असं सूचित करताय? म्हस्के मोरेजी, वसंत मोरे,
नक्कीच निवडणुका पुढे जातील. निवडणुका या आता 2025 मध्ये होणार नाहीत. निवडणुका या 2026 मध्ये होतील. केशव उपाध्ये फार मोठा दावा पहिल्यांदा झालेला आहे. या मेळाव्यानंतर आता बदललेलं वातावरण पाहता निवडणुका पुढे जातील. आधी मराठा आरक्षणाचा मुद्दा होता, ओबीसी मुद्दा होता, आता हा मुद्दा येतोय आणि हे जाणवते की दरवेळी निवडणुकीच्या तारखा या त्या सुमारास पुढे होतात की ज्यावेळी काहीतरी महाराष्ट्रात चालू होतं. केशवजी, केशव उपाध्यांशी माझा बहुधा परत संपर्क तुटलेला आहे. मला अपेक्षा आहे आमचा तांत्रिक विभाग त्यांच्या बाबतीत संपर्क साधेल. मी उदय तानपाटकांकडे जातो आणि मग पुन्हा शैलेंद्र परांजपेंकडे येतो. उदय तानपाटकांची मी 2 प्रश्न घेऊन तुमच्याकडे येतोय कारण मी तेच मगाशी दोघांनाही विचारतोय. एक, हे एकत्र येताना या भाषणामध्ये आपल्याला जाणवलं ते असं जे अनेकांनी उल्लेख केला, राज ठाकरे मराठीबद्दल बोलत होते, उद्धव ठाकरे सरळ सरळ राजकीय भूमिका घेत होते. मी त्याच्याकडे असं बघतो की राज ठाकरे धोरणीपणाने बोलत होते कारण मराठीचा मुद्दा हा एक जेनेरिक मुद्दा झाला. उद्धव ठाकरे स्पेसिफिक कोणाशी लढायचंय, कोण आपल्या समोर उभं राहणार आहे आणि काय बोलायचंय या दृष्टीने बोलत होते. हा धोरणीपणा जर का 2 भाषणांमध्ये दिसत असेल तर तुम्ही त्याचं मूल्यमापन कसं कराल? नाही, धोरणीपणापेक्षा राज ठाकरेंनी आधीच जाहीर केलं होतं कुठल्याही पक्षाचा झेंडा आणू नका, कुठल्याही पक्षाचं बिल्ला आणू नका, आणखीन काही कुठला आणू नका. हा फक्त मराठी प्रेमींचा हे आहे. तसं तुम्ही म्हणता तसं जर असतं ना की हा हिंदुत्ववाद्यांचा मेळावा आहे, मराठी किंवा शिवसेना किंवा मनसेचा मेळावा आहे, तर बाकीचे जे नेते आहेत तिकडे मवियाचे ते तिथे कशाला आले असते मग? बरं. त्यामुळे तो राज ठाकरेंनी जो मुद्दा मांडला, त्यांनी जो मराठीचा मुद्दा मांडला होता आणि तो उचलून धरला होता आणि त्यावर ते बोलले, ते मला जास्त योग्य वाटलं. उद्धव ठाकरेंनी तिथे राजकारण आणलं ना, आता राजकारण आणल्यावर ते त्यात पुन्हा प्रश्न निर्माण होतात की मग परत शिवसेनेलाच मतं द्यायची का, मग पुन्हा राष्ट्रवादीचं काय, काँग्रेसवाले काय करणार, ह्या सगळे प्रश्न, पुन्हा जागा वाटप काय, ह्या सगळ्या गोष्टी पुढे मग चर्चेला येतात. या येऊ नये असं वाटतं. आता मला असं अजूनही वाटतं की हा मुद्दा, हा मराठीपणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र एकत्र येईल अशा प्रकारची चाचपणी त्यांनी करून बघितली आहे. आणि तर किती भाऊ गर्दी जमते, की गर्दी अर्थात जमणार होतीच, त्यात काही वादच नव्हता, पण त्याला प्रतिसाद कसा मिळतो, बाहेर चर्चा त्याची काय होते, याची ते 2 महिन्यामध्ये मला वाटतं. मी फक्त म्हणजे उदयजी तुमच्या विश्लेषणाचा अर्थातच आधार आहे, तुम्ही ते विश्लेषण करताय. फक्त मी हे समजून घेण्याचा कोणीही प्रयत्न करेल की कोणताही मेळावा हा राजकीयच असतो. मराठी नावाचा कुठला अकॅडमिक विषय नाही, त्याच्या मागचं एक अख्खं राजकारण आहे आणि त्याला ते सगळे मान्यही करतात की आम्हाला फडणवीसांनीच एकत्र आणलं. असं होत असताना राज ठाकरे मात्र थोडे हातचे राखून, काही पत्ते त्यांनी अजून दाखवलेले नाही आहेत, उद्धव ठाकरेंनी पूर्ण शो केलेला आहे. अशा वेळी उद्धव ठाकरे जास्त ब्लंट नाही का दिसत आणि मग राज ठाकरेंच्या या धोरणीपणाकडे कसं बघावं? पण मी तो प्रश्न परत एकदा घेऊन येईन. केशव उपाध्यांकडे 2दा जाऊन सुद्धा संपर्क झाला नाही कारण काही तांत्रिक अडचण होती. मी आता केशव उपाध्यांकडे जातोय. केशवजी, 2 प्रश्न घेऊन मी सरळ येतोय तुमच्याकडे. एक म्हणजे आता हे 2 ठाकरे एकत्र येणं, याचं आपण आगामी निवडणुकांच्या दृष्टीने एक आव्हान म्हणून कशा प्रकारे मूल्यमापन करता? आणि आजच्या या 2 भाषणांमध्ये राज ठाकरे थोडे धोरणीपणाने फक्त मराठीवर बोलत होते, उद्धव ठाकरे आउटराईट भाजपवर टीका करत होते. या 2 बाबतीत तुमचं मत? सगळ्यात पहिल्यांदा 2 भाऊ एकत्र येणं हा त्यांच्या कुटुंबासाठी, जसं मगाशी शैलेंद्र परांजपे सांगत होते, तसं त्यांच्या कुटुंबासाठी आनंदाचा, अतिशय आनंदाची फोटो फ्रेम असण्याचा आणि उत्साहाचा एक वेगळा क्षण असू शकतो. त्याबद्दल त्यांना दोन्ही कुटुंबांना भारतीय जनता पार्टीच्या शुभेच्छा कायम असतील, याबद्दल दुमत बाळगायचं कारण नाही. राहिला प्रश्न असा आहे की तुम्ही 2 भाऊ एकत्र निवडणूक स्ट्रॅटेजी काय करणार? खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी कुणी एकत्र येण्याने किंवा एकत्र न येण्यावरती निवडणूक स्ट्रॅटेजी कधीच करत नाही. भारतीय जनता पार्टीची स्वतःची धोरणं आहेत आणि साधारणतः आम्ही प्रत्येक निवडणूक, ही महापालिका असो किंवा कुठली असो, आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती लढवतो. त्यातलं उदाहरणासहित मी सगळं सांगतोय. मुळात असं आहे की शेवटी मराठी माणसाला जरी मराठी भावना म्हणजे 2 भाऊ एकत्र हा जरी आनंदाचा क्षण असला तरी 2 भाऊ सत्तेसाठी एकत्र येत आहेत हे न समजण्यासाठी मराठी माणूस दुष्खवान नाही. नंबर 1. नंबर 2, मराठी माणसाला हे कळतं की त्याचं रोजचं जगणं सुसह्य कसं होईल. त्याचा रोजचा प्रवास आहे जो मेट्रोमुळे सहज सुलभ होतोय, त्याचा रोजचं रस्त्यावरचं मग कोस्टल रोड सारखे प्रोजेक्ट आहेत की असे अनेक विषय आहेत की त्याचा रोजचा प्रवास कुणाला सुसह्य झालाय, त्याचा त्याच्या डेव्हलपमेंटचा विषय, त्याच्या विकासाचा विषय, त्याच्या रोजगाराचा विषय, आणि हे सगळे प्रश्न कोण सोडवू शकतं हे त्याला माहितीये. तो देवेंद्रच्या रूपाने त्याच्याबद्दल प्रचंड आशेने बघतोय. त्यामुळे भावनिक असणं वेगळं आणि पण त्याचबरोबर मराठी माणसाला त्याच्या विकासासाठी नेमकं काय कोण करू शकतं हे त्याला पूर्णपूर जाणतं आणि त्याच्यामुळेच गेले म्हणजे हे तुम्ही हे सगळे माध्यम अतिशय आनंदाने विषय हे करता की जणू ठाकरेंची सगळी मुंबई आणि सगळा मेट्रो परिसर आहे. पण प्रत्यक्षामध्ये गेले 10 वर्षापासून सातत्याने भारतीय जनता पार्टी
त्यावेळच्या एकत्रित शिवसेनेपेक्षाही जास्त आमदार निवडून आणतीये, ह्याच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण त्याचं श्रेय जनतेला ते विकासाला मतदान करतायत. त्यातला मुद्दा असा की मगाशी याचं आणखीन एक तुम्ही प्रश्न विचारला की याचं विश्लेषण तुम्ही सगळं कसं करतात. तर याचं विश्लेषण आमची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. आम्ही लोकांकडे विकासाचे मुद्दे घेऊन जाऊ, कुणी भावनिक एकत्र घेऊन जावं. आम्ही बरं त्यांनी मराठीसाठी केलंय काय, मी माझे 2-3 मगाशी मी विचारतोय. म्हणजे प्रश्न असा येतील, मी छोटं उदाहरण देऊन थांबतो. मुंबई महापालिकेमधल्या मराठी शाळांमधलं अनुदान हे महापालिकेनं दिलं नाही की वर्षांवर सत्तेवरती महापालिकेमध्ये मी नावासहित सांगायला तयार आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे अनेक मुद्दे मराठीसाठी नेमकं काय केलं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनी, हे प्रश्न सातत्याने विचारले जातील. भाषणात तुमचा प्रगती झाली, विकास झाला, पण सर्वसामान्य मराठी माणसासाठी काय केलं हे विचारलं जाईल आणि त्याची उत्तरं नकारार्थी आहेत. त्यामुळे आम्ही आमची भूमिका विकासावरती ठेवू आणि तुम्ही मराठीसाठी एकत्र, हे खूप आनंदाची गोष्ट आहे. किमान आजच्या भाषणात मला सांगा, मराठीसाठी धोरण होतं का उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये? ते फक्त त्यांनी मोदीजी आणि भाजपवरती टीका तेवढी करून घेतली. मराठीसाठी काही अजेंडा तिने दिला तर कार्यकर्त्यांना काही अजेंडा दिला का? उत्तर केशवजी म्हणजे आता इकडे कोणी ती बाजू मांडण्यासाठी नाही म्हणून एक फक्त बॅलन्स असावा म्हणून हा मेळावा जल्लोष यासाठीच होता. ते जे पत्रक होतं त्याच्यामध्ये जल्लोष असंच होतं, कुठलं तरी धोरण, मराठीचा कार्यक्रम वगैरे या पुढच्या गोष्टी असतील. जल्लोषामध्ये काय असू शकतं, जल्लोषामध्ये टीका असू शकते, जल्लोषामध्ये कौतुक असू शकतं. नाही, जल्लोष मध्ये रडगाणं गाणं असू शकतं का? तर मग असू शकतं. उद्धव ठाकरे भाषण दुसरं काय होतं? आमचा पक्ष कसा फोडला, आम्हाला कसं वापरून घेतलं, आम्हाला अमुक कसं केलं, तुम्ही मराठी राजकारण झेंडे रहित यायचं हे तुम्ही सगळं सांगत होतात आणि तुम्ही सांगितलं होतं. आणि आज प्रत्यक्षात तुम्ही केलं काय की ह्यांचं काय झालं, त्यांचं काय झालं, मोदीजींनी काय केलं, इकडे काय झालं. म्हणजे तुम्ही रडगाणं, जल्लोषामध्ये रडगाणं गाणं जर अपेक्षित असेल, माझ्या दृष्टीने कार्यक्रम, एक मिनिट, माझ्या दृष्टीने जो कार्यक्रम आम्ही जो कुठलाही कार्यक्रम करतो, ज्याला तुम्ही काही हजार लोकांना एकत्रित बोलवता, संघटनेच्या कार्यकर्त्यांना एकत्रित बोलवता, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जाताना काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. आज काय घेऊन गेला मला सांगा, चला मेरिटवरती चर्चा करू. मी भारतीय जनता पार्टीचा सोडून राजकीय कार्यकर्ता म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो, जाताना आज काय घेऊन गेला, काय धोरण घेऊन गेला, काही कार्यक्रम घेऊन गेला मराठीसाठी? मला हा जर का तुम्ही मला विचारत असाल तर मी आज सकाळी त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी होतो, मी लोकांशी तिकडे बोललो. मी राज ठाकरे आले तोपर्यंत निघालो होतो कारण कार्यक्रमाला इथे यायचं होतं अंधेरीला. पण एक नक्की सांगतो, तुम्ही जे म्हणता काय घेऊन गेला, जर का त्या लोकांशी बोलात की जो पूर्ण भावनेवरती असणारा ठाकरेंचा सैनिक आहे, त्या माणसासाठी दोघे एकत्र येत आहेत, हेच चार्ज करणारा इतकी मोठी पॉवर बँक होती. 10,000 20,000 mAh ची जी म्हणतात, mAh ची पॉवर बँक, त्याला तेवढं पुरेसं आहे. त्याला धोरण, त्याला काहीतरी मोठा अजेंडा, त्याला 10 कलमी कार्यक्रम वगैरे लागत नाही, त्याला चार्ज होणं लागतं, तो झाला चार्ज. ठीक आहे, भावना महत्वाच्या आहेत, पण भावनेशिवाय आपल्याला रोजच्या जगण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात, त्या भावनेवर होत नाहीत. आणि तो विकास, त्या गोष्टी पूर्ण करण्याची क्षमता देवेंद्रजी आणि भाजपमध्ये ही मुंबईकर जनता जाणते. मी वसंत मोरे, त्याचप्रमाणे शैलेंद्र परांजपे, उदय तानपटक आणि आणखी वसंत मोरेंकडे पण मी गेलो नाही, त्यांच्याकडे जातो. मगाशी त्यांची फ्रेम फ्रीज झाली होती. त्यापूर्वी एक अपडेट अशी आहे की शिंदेच्या शिवसेनेकडून राज ठाकरेंना या मोर्चानंतर जरा गोंजारण्यात आलेलं आहे. टीका त्यांच्यावर नाही केली, उद्धव ठाकरेंवर करण्यात आली आहे. ट्विट केलेलं आहे, एक प्रबोधक दुसरा प्रक्षोभक, एक उजवा दुसरा डावा, एक धाकला असून थोरला दुसरा थोरला असून धाकला, अशा प्रकारची टिप्पणी केलेली आहे शिंदेच्या शिवसेनेनं. एक मराठी प्रेमी दुसरा खुर्ची प्रेमी, एकाच्या मुखी आसूड दुसऱ्याच्या तोंडी सूड, एक मराठीचा पुरस्कर्ता दुसरा तिरस्कर्ता, एक प्रगल्भ दुसरा वेडापिसा, एकाचा मराठीचा वसा दुसरा भरतोय खिसा, एकाचा स्वतंत्र सवता सुभा दुसरा नुसताच आयतोबा. शिंदेच्या शिवसेनेमध्ये जे सोशल मीडिया हँडल कोण हँडल करतं बघायला पाहिजे. ही कविता कोणी लिहिलेली आहे, ही अर्थात श्रीकांत शिंदे किंवा एकनाथ शिंदे करतील असं मुळीच वाटत नाही, पण बघावं लागेल. मी जातोय वसंत मोरेंकडे. वसंत मोरेजी, आता तुम्ही कदाचित टीका टिप्पणी ऐकली असतील केशव उपाध्यांची. ते म्हणत होते उद्धव ठाकरेंच्या बोलण्यातून काय हाती आलं, आणि मगाशी तुम्ही शिंदेच्या शिवसेनेचं ट्विटही मी आता वाचून दाखवलेलं आहे की एकाच्या तोंडामध्ये मराठीचा मुद्दा आहे तर उद्धव ठाकरेंच्या तोंडी फक्त गुद्दा आहे. तर अजेंडा काय मग ठाकरेंचा, उद्धव ठाकरेंचा? आता कसं आहे माहिती का, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दुसरा कुठला आता विषयच राहिलेला नाहीये. आता त्यांना असं वाटतं की आता ठाकरे ब्रँड एकत्र झाला, ठाकरे ब्रँड एकत्र झाला म्हणजे मग आता हे मतं कुणाच्या जीवावरती मागणार. कारण आता राज साहेबांनी जी भूमिका त्यांची तिथं मांडली की राज्याचा मुख्यमंत्री हा मराठीच असला पाहिजे, हे ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना ठणकावून सांगितलं होतं
तेव्हापासूनचा मराठीचा मुद्दा त्यांचा आहे आणि आज सुद्धा ते मराठीच्या मुद्द्यावरतीच आहेत. मग लगेच यांचा पोटसूळ उठायचं कारण नाही ना. यांच्यामधला कवी जागे झाले, यांची कविता व्हायला लागल्या. अरे थोडं कमीत कमी अजून लोक घरी तर पोचू द्या. अजून लोक घरी सुद्धा पोचली नसतील, रस्त्यामध्येच असतील. एवढी मोठी तिथं गर्दी होती. बरं. आणि त्या गर्दीमुळे कदाचित शिंदे सेनेचा पोटसूळ उठलेला आहे. बरं. आणि त्यामुळे त्यांना आता येतात संध्याकाळपर्यंत सगळं होऊन जाईल त्यांचं. आणि अशा पद्धतीने लगेचच तुम्ही ह्यांची मतं कुणी विचारली आहेत? तिथं माणूस जे काही लोक आली होती ती सगळी ठाकरेंवरती प्रेम करणारी लोक होती. बरं. आणि तो क्षण प्रत्येकाने स्वतःच्या नजरेमध्ये, आज आमच्या नजरेमध्ये कदाचित आमच्या डोळ्यात पाणी सुद्धा आलं. बरं. परंतु एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या डोळ्यामध्ये आज जे काही अंजन घालण्याचा प्रकार झालाय ना, की मराठीसाठी कोण लढतंय, काय करतंय आणि कोण मतांसाठी त्यांनी पक्ष फोडला, त्यांनी आम्हाला शिकवू नये ना. ठीक आहे वसंत मोरेजी, मी तुमची प्रतिक्रिया विचारेन, त्यावरचा प्रश्न विचारेन. तुर्तास एक छोटासा ब्रेक, थोडा वेळ उरलाय. मी थोडक्यात प्रतिक्रिया घेणार आहे. उदय तानपटकांकडे एक छोटी प्रतिक्रिया घेतो. उदय तानपटकजी, आता पुढे काय? आता पुढे निवडणुकांची वाट बघायची. पण सगळ्यात त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी एक वाक्य उच्चारलेलं आहे की आमच्यामधला आंतरपाठ हा अनाजी पंतांनी दूर केला. आता आंतरपाठ दूर केला याचा अर्थ काय होतो? लग्न लागतं. लग्नामध्ये रुसवे फुगे होतात. पुढच्या काळामध्ये अनेक गोष्टी घडतील. बरं. काळाच्या उदरात काय घडलं आपण आता सांगू शकत नाही. पण तो आंतरपाठ दूर केला याचा अर्थ हे नवरा बायको झाले आता ना. आता हे नवरा कोण बायको कोण हा पण प्रश्न निर्माण होतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे भाऊ होते, आता दोन पक्षांचं लग्न लागलं, त्याच्यामध्ये लग्नातल्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, हुंडा असेल, मानपान असेल, हे निवडणुकीत सुद्धा दिसेलच ना आता. बरं. त्यामुळे काय होत आहे हे पुढच्या काळामध्ये दिसेल आपल्याला. मला अजूनही मला असं वाटतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक्झॅक्टली हे दोघं भाऊ जरी एकत्र आले असले तरी पक्ष म्हणून त्यांचे एकत्र येतील की नाही आणि कितपत ते यशस्वी ठरतील, मला अजूनही शंका याच्यामध्ये. मी केशव उपाध्यांकडे जातो. उपाध्यायजी, मगाशी आता तानपाटकांनी उल्लेख केला आणि त्याच्यामुळे आठवलं ते. पण उपाध्यायजी, राज ठाकरेंनी तो टोला मारलाय की नाही कल्पना नाही, पण हे मात्र खरं आहे, लोकांनी टाळ्या मात्र जोरदार वाजवल्या जेव्हा राज ठाकरे म्हणाले की आम्हा दोघांना जे स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेंना शक्य झालं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी शक्य करून दाखवलं. एका फार सूक्ष्म पातळीला खरंच ते कौतुक आहे केशवजी, आणि तुम्ही ते कौतुक म्हणून घेतलं पण पाहिजे. तुम्ही ते क्लेम केलं पाहिजे कौतुक. प्रश्न क्लेम करण्याचा नाहीच आहे. आम्ही तुम्हाला मागेही यापूर्वी सांगितलं की मला मागच्या या विषयातल्या ज्यावेळी चर्चा झाल्या त्यावेळी चर्चेत सुद्धा सांगितलं की कुठल्याही दोन भावांनी त्यांच्या कुटुंबांनी जर कुटुंब एकत्र येत असेल तर त्यामध्ये भारतीय जनता पार्टी शुभेच्छा देईल. शुभेच्छा कसल्या देताय? तुमच्यामुळे झालं. केशवजी, मी कौतुकाने तुम्हाला सांगतोय, तुम्ही कौतुक तरी स्वीकारा किमान. ज्याचं त्याचं मी काय स्वीकारायचं ते मला ठरवू द्या ना प्रसन्नाजी. आम्ही शुभेच्छा देतोय, त्या त्यांनी शुभेच्छा जरूर घ्यायची आणि त्यांनी ठरवावं, या आमच्या शुभेच्छा असतील. प्रश्न असा आहे की त्याचा राजकीय परिणामाची जी चर्चा होतीये त्याच्यामध्ये उलट तो प्रकर्षाने जो धरसोडीचा मुद्दा आहे, कधी हिंदुत्व सोडायचं, कधी मराठी घ्यायचं, कधी मराठी सोडायचं, मग कधी काँग्रेस सोबत जायचं. आता इतर या ठिकाणी महाविकास आघाडीचं काय होणार आहे पुढचा प्रश्न आहे. कारण महाविकास आघाडीमध्ये आता नवीन आणखीन काय काय होतील प्रश्न येतील. राज ठाकरे चालणार का, मग कसे चालणार, मुळात आघाड्या म्हणजे कशी आघाडी होणार हा पुढचा प्रश्न आहे. आणि त्याचा पुढचा प्रश्न, आता तुम्ही मराठीचा मुद्दा घेतलाय तर मराठीच्या मुद्द्यावरती तुम्ही काय काय केलं हे प्रश्न रोज विचारले जातील. मराठीच्या मुद्द्यावर तुमचं अपयश सातत्याने लोकांसमोर आणलं जाईल आणि त्याची उत्तर या दोघांना द्यावी लागतील. ती भाषणापुरतं आजचा आनंदाचा क्षण आहे, दोघं एकत्र आले म्हणजे मराठीच्या निमित्ताने किंवा दोघं एकत्र आले, ठीक आहे, त्यांना शुभेच्छा आहेत. पण याच्या पुढचं भावना, मगाशी म्हणाल भावनेने बॅटरी चार्ज झालेली, ती ज्या भावनेची बॅटरी चार्ज झालेली उतरेल, ज्यावेळी वास्तवात येतील आणि लोकांना रोजच्या जगण्याचे प्रश्न कोण सोडवू शकतील, तर देवेंद्रजी सोडू शकतील, विश्वास येईल. त्यावेळी खरं म्हणजे त्यावेळी मग पुन्हा एकदा अनाकरणीय असं कोणी ट्विट करू नये एवढी माझी विनंती. कार्यक्रमामध्ये बोलण्यासारखं खूप आहेत, पण जसं आता केशव उपाध्ये म्हणालेले आहेत, यापुढे प्रश्नच विचारायचे आहेत आणि यापुढे अशाच चर्चा होणार आहेत. कारण आता खूप काही वाढवून ठेवलेलं आहे. महाविकास आघाडीत काय होणार, राज ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या भूमिकेचं काय होणार, मग मराठीचं काय होणार, आणि मग भाजप राज ठाकरेंबरोबर अजूनही थोडंसं नेत्रपल्लवी असा छान शब्द आहे मराठीमध्ये, ती नेत्रपल्लवी शिंदे आणि भाजपकडनं सुरू आहे. तर मग उद्धव ठाकरे काय करणार, अशा सगळ्या प्रश्नांना कायम ठेवत आपण या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. आपण सगळ्यांनी वेळ दिला. केशव उपाध्ये, वसंत मोरेजी, उदय तानपटक, शैलेंद्र परांजपे, आपले आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.